समाजात घडणाऱ्या निर्भीड निष्पक्ष बातम्या पाहण्यासाठी न्यूज देणारं चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. पाहत रहा अजिंक्यतारा न्यूज चॅनल. फॉलो करा, सबस्क्राईब करा. वॉर्ड क्रमांक 17 हे खूप मोठा आहे, म्हणजे 25 लाख बी पूर्ण नाही, पण सगळ्यांचा एकंदरीत सर्व सदस्यांचा विचार केला तर 25 लाख अध्यक्ष हे सगळ्यांना आपण मिळावा अशी विनंती. दुसरं, पाण्याचा प्रश्न आमच्या भागात खूप मोठा आहे. आताच माझे अध्यक्ष निशांत पाटलांनी सांगितलं, आम्हाला कालचं पाणी हे द्या. आमची मागणी आमच्या त्रिशंकू भागातल्या सर्व वडोलीकरांचं आणि विलासपूर गुरुदाच्या भागातल्या लोकांचं मागणी आहे. आपल्याला पाणी थोडं मुबलक शिल्लक आहे, आपण इथून प्रयोजन करावं, कालचं पाणी आम्हाला मिळावं अशी विनंती आहे. दुसरा भाग, आम्ही डोंगर जास्त भाग आमचा डोंगर गोळीबार भाग इलाका आमचा डोंगर भाग आहे. पावसाळ्यात सगळ्या घरांच्या तांत्यात पाणी जातं, सगळ्या वडे नाले जवळजवळ सगळ्यांनी पॅक करत आले. जिथं जिथं वडे नाले स्वच्छ करायचे, जिथं जिथं वडे नाले बांधायला पाहिजे. हे खास करून या बजेटमध्ये तुम्ही घेतलं नाही, पण पुढच्या बजेटमध्ये आपल्या वडे नाल्यासाठी चांगल्या पद्धतीनं निधी द्यावा असं माझी विनंती आहे. दुसरं, स्वच्छता बाबतीत मला सभापतीला सांगायचंय, घंटागाडी आमच्या इथं पुरत नाही. कारण की का पुरत नाही, आमचा भाग खूप मोठा आहे. आपण नगरपालिका 2 घंटागाडी देत आहे, माझ्या स्वतःची घंटागाडी 2 चालू आहे, अशा 4 घंटागाडी, पण एकूण 7 नगरपालिकेला घंटागाडी पाहिजे. माझ्या चालू राहतात त्या विषय वेगळा आहे, पण लोकांना घंटागाडी पोचली नाही. तर आम्ही त्यांना लोक रस्त्यात आमच्याकडे जास्त शिक्षक वर्ग आणि कर्मचारी, गव्हर्नमेंट कर्मचारी जास्त आहेत, त्यांच्याकडे कचरा गाडी नाही आली तर रस्त्यावर कचरा फेकून सगळीकडे कचरा लोक गाडी फेकून जातात. त्यामुळे आपल्या इथं जास्त अडचण होती. आरोग्याचा विषय, मला कर्मचाऱ्यांना, नगरपालिकेच्या सगळ्यांना, अध्यक्ष तुमच्या माध्यमातून मी सांगतो, मी छोटासा नगरसेवक आहे, तुम्ही सगळे मान्यवर आहे. नगरपालिकेत आल्यानंतर कर्मचारी वर्ग कोण कुठं आहे, जसं ताई म्हणल्या, कोण कुठं बसतंय, कोण कुठं जात आहे. नगरसेवक आले की कर्मचारीच नसतात. 12ला आला तरी जेवायला गेले, 3ला आला तरी बाहेर आलेच नाही, अशी परिस्थिती आहे. लोकांच्या कामासाठी, लोकांच्या मागणीसाठी, लोकांच्या विकासासाठी आम्ही इथे येतो. आम्ही इथे काय फिरायला, गप्पा मारायला, चहा प्यायला येत नाही. तर तुम्ही सगळ्यांना, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, कर्मचाऱ्यांना एक टायमिंग द्या, वेळेत टायमिंग द्या, ह्या वेळेत जेवायला जावा आणि ह्याच वेळेत द्या. कारण की काय झालं, आम्ही आरोग्य कर्मचारी म्हणतो जेवायला गेले, कुठे गेले साहेब, घरी गेले, कुठे गेले साहेब, इंजिनियर बाहेर गेले. आणि महत्वाचं, सातारा शहराला 2 इंजिनियर, सातारा शहराला 2 इंजिनिअरची आपल्याला गरज आहे. त्यांनाच इस्टिमेट करायचं, त्यांनाच साईड बघायची, त्यांनाच सगळं काम करायचं. हे प्राधान्य आपल्याला दोन्ही भागांच्या माध्यमातून आपल्याला इंजिनियर नवीन या नगरपालिकेला घालायला पाहिजे. तर आपल्या विकास कामाचं, सगळ्यांच्या वॉर्डाचा विकास काम होईल. एवढंच मला सांगायचं. चांगल्या पद्धतीने तुम्ही बजेट केलं, कुणी तुमच्या बजेटवर बोलत असेल तर चुकीचं आहे. विरोधक बोलणार, नवीन बोलणारी माणसं असतात, पण तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करताय. नगराध्यक्ष साहेब, तुम्हाला सातारा शहरानं एवढी भरभरून मतं दिली, तुम्ही एवढ्या जास्त मताला सगळ्यांना आला. त्यामुळे आमचं जसा आमच्या वार्डावर अधिकार आहे, तसा तुमचा सगळ्या शहरावर अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही बी आमच्या सगळ्यांच्या वार्डात लक्ष घालून तुम्ही लक्ष घालता. तुमचं काम चांगलं आहे, रोजगाराचं काम चांगलं आहे, गटनेत्याचं काम चांगलं आहे, पण पार्टी म्हणून सगळ्यांना घेऊन काम सगळ्यांनी करायला पाहिजे. एकामेकाची उमेदवारी न काढता आपल्या विभागाचा आणि आपल्या वार्डाचा विकास करायला पाहिजे. पुन्हा एकदा दोन्ही महाराजांचं मनापासून आभार मानतो आणि तुमच्या या सगळ्या सदस्यांचा आभार मानतो. आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या लोकांना मला निवडून दिलं म्हणून या सभागृहात बोलायला संधी मिळाली, मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल अध्यक्ष उपाध्यक्षांचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. समाजात घडणाऱ्या निर्भीड निष्पक्ष बातम्या पाहण्यासाठी न्यूज देणारं चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. पाहत रहा अजिंक्यतारा न्यूज चॅनल. फॉलो करा, सबस्क्राईब